हॅलो फ्रेंड्स, हिन्नी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची डाळ झटपट। कारण वाटाण्याचं सीजन आहे ना, त्यासाठी मी ही हिरव्या वाटाण्याची डाळ बनवत आहे। तर मी घेतले आहे तिथे पहा, 1 वाटी वाटाणे, 1 कांदा कट करून घेतलाय मी, 1 टोमॅटो कट करून घेतलाय, 1 बटाटा घेतलाय मी कट करून। बटाटा ऑप्शनल आहे। वाटणमध्ये घेतला आहे मी 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक, 5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, बनवण्यासाठी तेल। सुक्या मसाल्यामध्ये पाहू शकता तुम्ही 1 मोठा चमचा धने पावडर आहे, पाव चमचा हळद आहे, पाव चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा जिरे आहेत आणि थोडासा कढीपत्ता। तर सर्वात प्रथम आधी हे वाटण आपण वाटून घेणार आहोत आणि हे वाटाणे आपण जाडसर वाटून घेणार आहोत। बघा, मी हे जे वाटाणा कसा वाटून घेतला आहे बारीक, आणि जे आपला हिरवा मसाला होता तोही मी असा वाटून घेतलेला आहे। चला तर मग बनवूया आपण वाटाण्याची डाळ। हे मी तेल टाकलं आहे, त्यात टाकूया आपण थोडेसे जिरे, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकून घेऊया। त्यासोबतच हे वाटण पण आपण टाकून घेऊया। टोमॅटो सोबत तेही चांगलं परतलं जाईल। हे सुके मसाले टाकून घेऊया यात सगळे। त्याला थोडंसं असं परतून घेऊया। मग टाकूया हे वाटाण्याचं वाटण, त्यासोबत हे बटाटे पण टाकून घेऊया आणि याला असं थोडं 2-3 मिनिटं 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं, ते यात पाणी ॲड करते। पाणी तुमच्या हिशोबाने, तुमच्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। तुम्हाला हवे तेवढे घट्ट पातळ डाळ कशी हवी आहे तशी। यात टाकूया आपण चवीनुसार मीठ, आणि याला 2 शिट्ट्या स्लोवर होऊ द्यायच्या आहेत, मंद आचेवर, आणि मग बंद करायचं आहे कुकर। पाहूया आपण कशी झाली आहे आपली वाटाण्याची डाळ। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती म्हणून। आणि मी आता जेवायला बसते आहे, तर तुम्हीही जेवण करायला या। रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।